नमस्कार मित्रांनो, आज आपण हाऊसकीपिंगचे काही ॲब्रिव्हेशन्स आहेत, स्टेटस आहेत, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. तर पहिलं आहे ऑक्युपाईड. ऑक्युपाईड म्हणजेच गेस्ट जेव्हा चेक इन होतो तेव्हा तो सिस्टमवर ऑटोमॅटिक ऑक्युपाईड शो केला जातो, म्हणजे गेस्ट राहत आहे याचा अर्थ असतो ऑक्युपाईड. तर सिस्टम मी जे म्हणते त्याचा अर्थ असा आहे की आपल्या कम्प्युटर हॉटेलमध्ये जे कम्प्युटर्स असतात त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर असतं. ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेगवेगळे असतात, ते अपग्रेड केलेले असतात. त्या सॉफ्टवेअरमध्ये एक पूर्ण फ्लोर प्लॅन दिसतो. हॉटेलमध्ये किती रूम आहेत, कोणत्या फ्लोअरवर किती रूम आहेत, त्याचे डिरेक्शन काय आहेत, फायर एक्झिट कुठे कोणत्या डिरेक्शनमध्ये आहे, ते सगळं आपल्याला सिस्टमवर दिसतं. आणि एक छोटा मिनिएचर फॉर्मॅट दिसतो, त्याच्यामध्ये सगळे रूम एक ॲट अ ग्लान्समध्ये दिसतात आणि प्रत्येक रूमचा स्टेटस दिसतो. तर प्रत्येक रूमचा स्टेटस हा सेम नसतो, ऑक्युपाईड असतात. त्याच्या बाजूला डिपार्चर असतो, त्याच्या बाजूला वेकंट डर्टी, वेकंट क्लीन असतात, कधी आउट ऑफ ऑर्डर असतात. तर ते सगळे स्टेटस आपण सिस्टममधनं आपल्या चेकलिस्टमध्ये कॉपी करतो. रूम अटेंडंटला पण आपण वेळोवेळी सांगत असतो की हा डिपार्चर झाला, हा ऑक्युपाईड आहे, या रूममध्ये लवकर सर्व्हिस दे, हा लवकर गेस्ट अरायवल होणार आहे, वगैरे वगैरे. आणि त्याची आपल्याला हेल्प होते. आणि प्लस आपल्या हाऊसकीपिंगमध्ये एक ऑक्युपन्सी घ्यायचं एक सिस्टम असतं, मॉर्निंग 9 to 10 मध्ये आणि संध्याकाळी 4 ते 5 मध्ये. नाईटमध्येही काही हॉटेलमध्ये ऑक्युपन्सी घेतली जाते. जेव्हा आफ्टरनून शिफ्ट संपते तेव्हा एक साधारण 8 ते 9 मध्ये एक ऑक्युपन्सी घेतली जाते. तर त्या ऑक्युपन्सी शीटवर हे सगळे जे आपल्याला लेफ्ट हँड साईडला जे सगळे ॲब्रिव्हेशन्स दिसत आहेत, जसं ऑक्युपाईड रूम असेल तर तिथे रूम अटेंडंट OCC लिहितो, वेकंट क्लीन असेल तर VC लिहितो. या प्रकारे सगळ्या रूमचे ॲब्रिव्हेशन्स आपल्या आपल्या फ्लोअरचे लिहून आपल्याला सुपरवायझरला सबमिट करावे लागतात. आणि मग हे सगळे ॲब्रिव्हेशन्स लिहिलेले सगळे जे स्टेटसवाले पेपर्स आहेत सगळ्या हॉटेल्सचे, हाऊसकीपिंग सगळ्या रूममध्ये जातं. ते सगळे पेपर्स आपण चेक करतो, रिचेक करतो. आणि डिस्क्रिपन्सी आपल्याला काही वाटली सुपरवायझरना तर आपण रूम अटेंडंटला विचारतो. रूम अटेंडंट थोडे कन्फ्यूज असतील, त्यांना नसेल माहीत, तर सुपरवायझर स्वतः जाऊन रूमचा स्टेटस चेक करतो. आणि हे सगळे एका पूर्ण मोठ्या पेजवर लिहिलं जातं आणि ते आपण फ्रंट ऑफिसला सबमिट करतो. एक कॉपी त्यांना आणि एक कॉपी आपल्याला घेतो. आजकाल असं आहे की आपण एक डेस्क सुपरवायझर असतो किंवा फ्लोर सुपरवायझर सिस्टममध्ये स्वतःच्या ID ने लॉग इन करतात आणि हे सगळे जे स्टेटस आहे ते आपल्या लॉग इन ID मधून आपल्या सिस्टममध्ये फीड करतात. ठीक आहे. जसं फ्रंट ऑफिस इज सेईंग, फ्रंट ऑफिसचा एक स्टेटस असतो, त्याच्यामध्ये असेल ऑक्युपाईड. आणि जेव्हा हाऊसकीपिंग रूम अटेंडंट रूममध्ये गेला आणि त्याला त्या रूममध्ये काहीही लगेज नाही दिसलं किंवा डिपार्चर त्याला मिळाला तर तो लिहिणार डिपार्चर. तर ते सगळं आपण फीड करतो. दुसरा स्टेटस आहे VC याचा अर्थ आहे वेकंट क्लीन. तर त्याचा शॉर्ट फॉर्ममध्ये V कॅपिटल आणि C कॅपिटल असं लिहिलेलं आहे. तर रूम वेकंट आहे, वेकंट याचा अर्थ आहे खाली आहे आणि तो क्लीन केला आहे, रूम अटेंडंटने क्लीन केलेला आहे, सुपरवायझरने चेक केला आहे, तर त्याला VC केलेला आहे. ठीक आहे. तर तो झाला VC. दुसरा आहे VD. त्याचा शॉर्ट फॉर्म कशाचा घेतला आहे, वेकंट अँड डर्टी. तर रूममध्ये गेस्ट आला, चेक इन झाला, ऑक्युपाईड स्टेटसमध्ये 3-4 दिवस रूम राहिला आणि त्याच्या चेकआउटच्या डेटला तो चेकआउट झाला. तर रूम काय झाला, खाली झाला, वेकंट झाला याचा अर्थ. आणि रूम त्याने यूज केला आहे, ऑक्युपाईड रूम चेकआउट होतो तो यूज असतो. सॉईल लिनेन असतं, बेड नसतो क्लीन, डस्टबिन घाणेरडं असतं, सगळं मेस असतो. तर तो झाला डर्टी. त्याचा अर्थ झाला वेकंट, डर्टी म्हणजे VD. नंतरचं आहे OR, ऑक्युपाईड अँड रेडी. तर मॉर्निंग जे रूम अटेंडंट असतात ते रूम क्लिनिंग 1 by 1 रूम करत जातात. तर ते ऑक्युपाईड रूममध्ये जाणार, रूम क्लीन करणार ॲज पर द हाऊसकीपिंग स्टँडर्ड आणि बाहेर येणार. तर तो रूम झाला ऑक्युपाईड अँड रेडी. पुढचं आहे ऑक्युपाईड क्लीन. त्याचे ॲब्रिव्हेशनमध्ये ऑक्युपाईडचं O आणि क्लीनचं C एकत्र घेतलं आहे कॅपिटलमध्ये, म्हणून झाला आहे OC. ऑक्युपाईड क्लीनमध्ये म्हणजे रूम अटेंडंटने रूम क्लीन केला आहे, हाऊसकीपरने येऊन रूम चेक केला आहे, रूम सिस्टमवर इन्स्पेक्टेड दाखवलं आहे म्हणजे सेलेबल दाखवलं आहे, गेस्ट चेक इन झालेला आहे म्हणजे तो ऑक्युपाईड झाला आहे आणि तो क्लीन आहे रूम. ठीक आहे. तो झाला OC, ऑक्युपाईड क्लीन. आणि तो जसा स्टे ओव्हर होईल, पहिला दिवस दुसरा दिवस होईल, तर तसा तो होत जाणार आहे ऑक्युपाईड डर्टी. आणि जेव्हा तो क्लीन होईल तेव्हा होईल तो ऑक्युपाईड रेडी. पुढचा आहे ऑक्युपाईड डर्टी. गेस्ट चेक इन झालेला आहे, पहिला दिवस आहे तर ऑक्युपाईड क्लीन झाला, दुसऱ्या दिवशी तो आहे त्याच्या स्टे ओव्हर आहे, तर तो रूम झाला ऑक्युपाईड डर्टी. तर त्याचं ॲब्रिव्हेशन घेतलं आहे OD. नेक्स्ट आहे CO म्हणजे चेकआउट. जेव्हा गेस्ट एका लेंथ त्याची स्टे असते, चेक इन अँड चेकआउट डेट असतं, तर चेकआउट डेटचा त्याचा जो टाईम होतो चेकआउटचा, तो लगेज घेऊन निघून जातो, आपले पेमेंट सेटल करतो, बिल सगळं सेटल करतो, तेव्हा तो रूम होतो CO म्हणजे चेकआउट. ह्याचाच अर्थ झाला तो डिपार्चर, तर CO.
नेक्स्ट आहे ट्रिपल ओ, ट्रिपल कॅपिटलमध्ये ओ, याचा अर्थ आहे आउट ऑफ ऑर्डर, ओ ओ ओ. आउट ऑफ ऑर्डर हे बऱ्याच कारणासाठी घेतलेले जातात. तर आउट ऑफ ऑर्डरचं कारण हे मेजर असतं. रूम सेलेबल जेव्हा नसतो भरपूर दिवसांसाठी तेव्हा हे असतं आउट ऑफ ऑर्डर. रूममध्ये सिलिंगमध्ये लिकेज आहे, टर्माइट प्रॉब्लेम आहे, कुठे विंडोमध्ये लिकेज आहे, बाथटबचा पेंट पील ऑफ होत आहे, एक्सेट्रा, हे कारणासाठी आउट ऑफ ऑर्डर असतं. आउट ऑफ ऑर्डर घेण्यासाठी आपल्याला एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपरची परमिशन घ्यावी लागते आणि एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर ऑब्व्हियसली फ्रंट ऑफिस मॅनेजर किंवा तुमचा फ्रंट ऑफिस जो ड्युटी मॅनेजर असेल त्याच्या परमिशनने तो रूम हा टाकला जातो, कारण की तो सेलेबल नसतो. आपला एक पूर्ण रूमचा रेव्हेन्यू आपल्याला मिळणार नाही कारण की तो आउट ऑफ ऑर्डर असतो. तर हे मॉर्निंग मीटिंगमध्ये ऑब्व्हियसली एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर डिस्कस करते की या दिवसापासून या दिवसापर्यंत हा आउट ऑफ ऑर्डर टाकला जाणार आहे. जर इंजिनिअरिंग पटापट काम करून तो रिलीज करत असेल तर ते तेवढे दिवस सांगतात की 4 दिवस बाथटब पेंट करून रेडी होईल. तर अशा प्रकारे आपण आउट ऑफ ऑर्डर घेताना सगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंट, स्पेशली इंजिनिअरिंग, फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंग हे एकत्र येऊन आउट ऑफ ऑर्डर रूम टाकतात. आणि आउट ऑफ ऑर्डरची रिलीज डेट एक टाकली जाते की एवढ्या 1 तारीख ते 4 तारखेपर्यंत हा आउट ऑफ ऑर्डर असेल. 4 तारखेपर्यंत जर आपलं काम नाही झालं तर आपल्याला परत एकदा परमिशन घेऊन परत तो रूम एक्सटेंड करावा लागतो. आणि आउट ऑफ ऑर्डर टाकताना एक ईमेल जरूर टाकावा जनरल मॅनेजरला, इवन ही शुड बी इन अ लूप, की हा रूम सेलेबल का नाही आहे. आणि जसं रूम सिस्टमवर आउट ऑफ ऑर्डर टाकला जातो, सेल्स टीम जी असते आपली त्यांना तो रूम सेलेबल लिस्टमध्ये दिसत नाही, एक रूम मायनस दिसतो, तर ते रूम ते विकू शकत नाही. अशा प्रकारे असतं आउट ऑफ ऑर्डर. दुसरं आहे आउट ऑफ सर्व्हिस, त्याचं असतं OS, कॅपिटल O कॅपिटल S. आउट ऑफ सर्व्हिस हे छोट्या छोट्या कारणासाठी रूम सिस्टममधून नॉट सेलेबल म्हणून ठेवले जातात. पण त्याच्यामध्ये फ्रंट ऑफिसला कळतं की हे काही तासांसाठी आहे, तर ते इव्हनिंगचे चेक इन घेऊ शकतात, थोडा लेट चेक इनवाले रूम्स त्याच्यासाठी अलॉट करू शकतात. आउट ऑफ सर्व्हिस म्हणजे पेंट केलेला आहे, थोडासा पेंट स्मेल आहे म्हणून आपण देऊ नाही शकत, कार्पेट अजून वाळलेलं नाही आहे, ते 3-4 तासामध्ये वाळणार आहे, आपण त्याच्यात हॅलोजन लाईट लावली आहे, तर त्याच्यासाठी आउट ऑफ सर्व्हिस घेतला जातो. तर अशा प्रकारे हे आउट ऑफ ऑर्डर आणि आउट ऑफ सर्व्हिस. पुढचं आहे DND रूम, DND, डू नॉट डिस्टर्ब. ह्याच्या शब्दातच लिहिलेलं आहे की आम्हाला डिस्टर्ब करू नका. हे DND हे गेस्ट लावतो, आपण DND नाही लावू शकत. तर DND हे 2 प्रकारे लावले जातं. एक इलेक्ट्रॉनिक DND असतं जे बटन्समध्ये असतं, बटन प्रेस केले DNDचं तर बाहेर एक रेड लाईट ऑन होते, तर आपण तिथे नाही जायचं, रूम नाही क्लीन करायचा. दुसरं असतं की मॅन्युअली गेस्ट एक DNDचं कार्ड असतं जे पाठीमागे डोअरच्या हँडलला लावलेलं असतं, ते बाहेर ठेवतो, तर ते आपण सर्व्हिस नाही करायचं. तर तो झाला DND. सध्या एक प्रकरण खूप गाजत आहे. उदयपूरच्या एका 5 स्टार हॉटेलला गेस्टला DND प्रोसिजर फॉलो न केल्यामुळे किंवा गेस्ट खूप डिस्टर्ब झाल्यामुळे, त्याची प्रायव्हसी भंग झाल्यामुळे त्याने केस केलेली आहे आणि हॉटेलला त्या गेस्टला खूप मोठ्या प्रमाणात अमाऊंट द्यावी लागली आहे. हे आपण पुन्हा कधी एका व्हिडिओमध्ये बघू की ॲक्च्युअली हे प्रकरण काय आहे. पण थोडक्यात DND जिथे आपण जायचं नाही, रूम सर्व्हिस करायची नाही. पुढचं आहे V/O और O/V, म्हणजे वेकंट ऑक्युपाईड किंवा ऑक्युपाईड वेकंट. जेव्हा हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस खूप बिझी असतं, हेवी चेक इन चेकआउट चालू असतात, ग्रुप अरायवल डिपार्चर्स चालू असतात, तेव्हा रूमचा स्टेटस ॲक्च्युअलमध्ये काय आहे हे कळत नाही फ्रंट ऑफिसला. आणि तेव्हा हाऊसकीपिंगलाही कधी कधी कळत नाही की फ्रंट ऑफिसचं म्हणणं आहे काय, हा रूममध्ये गेस्ट त्यांनी पाठवला आहे की नाही पाठवला आहे, किंवा रूम चेंज झाला आहे, ते सगळं अनक्लिअर स्टेटस असतात. तेव्हा VO किंवा OV असं लिहिलं जातं. त्याच्यामध्ये एक सुपरवायझरने फिजिकली रूममध्ये एंटर करून रूममधनं कॉल करून फ्रंट ऑफिसला सांगायचं असतं की हा रूम रेडी दिसतोय पण गेस्टचं लगेज नाही आहे. तर ते आपले पूर्ण डेटा चेक करतात आणि ठरवतात की या रूमचं स्टेटस नक्की काय आहे, ऑक्युपाईड लिहायचं आहे. जर गेस्ट चेक इन दाखवला तर त्या गेस्टला ते कॉल करतात. गेस्ट मे बी कुठे रेस्टॉरंटमध्ये असेल किंवा आला असेल आणि गेला असेल, ते सगळं ते क्लिअर आउट करतात आणि त्याचा एक स्पेसिफिक स्टेटस देतात. पुढचं आहे LO म्हणजे लॉकआउट. लॉकआउटमध्ये म्हणजे गेस्ट आतमध्ये आहे आणि गेस्ट आपल्याला एक्स्ट्रा सेफ्टी फील करण्यासाठी कधी कधी सेफ्टी चेनही लावतं. तर त्या सेफ्टी चेन असेल आणि आपण आपल्या रूम अटेंडंटने मास्टर फ्लोअर की जी असते त्याने ओपन करायला गेल्यावर त्याला समजतं की ते सेफ्टी चेन आहे, तर तो त्या रूममध्ये नाही जात, गेस्टला डिस्टर्ब नाही करत, म्हणजे गेस्ट आतमध्ये आहे, तर त्याला लिहितात लॉकआउट. दुसरी पद्धत असते त्याच्यामध्ये असतं डेड बोल्ट. जेव्हा तुम्ही रूमच्या आतमध्ये असता तेव्हा रूमला तुम्ही डबल लॉक करता, तर जेव्हा तो रूम डबल लॉकवर असतो तेव्हा रूम अटेंडंटच्या कीने ते ओपन होत नाही, सुपरवायझरच्या कीनेही ते ओपन होत नाही. तेव्हा सिक्युरिटीला इन द प्रेझन्स ऑफ ड्युटी मॅनेजर किंवा फ्रंट ऑफिस मॅनेजर ते ओपन करावं लागतं.
पण असंच आपण आत नाही जाऊ शकत ते ओपन करून. आपल्याला गॅसची पहिली परवानगी घ्यावी लागते, गॅसला कॉल करावा लागतो आणि विचारावं लागतं की काही प्रॉब्लेम आहे का. पण हे सगळं मॉर्निंगमध्ये आपण नाही करायचं. मॉर्निंगमध्ये स्टेटस आपण फ्रंट ऑफिसला जरूर कळवायचा, पण दुपारी 2 नंतर ह्याच्यावर आपण ॲक्शन घ्यायला चालू करायची की हे डेड बोल्ट काय आहे, डबल लॉक काय आहे, सेफ्टी चेन का लावला आहे, गेस्ट बरं आहे की नाही, आपण हे कॉल करून निश्चित करायचं असतं. पुढचं स्टेटस आहे ड्यू आउट. ड्यूचं डी आणि आउटचं ओ म्हणजे झालं DO. हाऊसकीपिंग रूम अटेंडंट जेव्हा रूम क्लीन करायला जातात तेव्हा त्यांच्याकडे एक पूर्ण चेकलिस्ट असते. कोणती रूम अरायवल आहे, कोणते रूम डिपार्चर आहे, कोणते रूम स्टे ओव्हर आहेत. तर जे डिपार्चरवाले रूम असतात ते रूम चेकआउट 12-1च्या दरम्यान साधारणपणे होतात. आणि त्याच्यानंतर पण जर गेस्ट आतमध्ये आहे क्लिनिंग करताना तर हाऊसकीपिंग लिस्टमध्ये हाऊसकीपिंग रूम अटेंडंट लिहितात ड्यू आउट, म्हणजे हा गेस्ट चेकआउट होणार आहे, आजचा तो चेकआउट आहे. मे बी तो उशिरा चेकआउट होईल किंवा काही कारणामुळे त्याचं बिल सेटल नाही झालं आहे म्हणून तो चेकआउट नाही दाखवते, किंवा एखादी बॅग सोडून तो बाहेर गेला आहे. तर जे काही कारण असेल, पण तो रूम आज चेकआउटच्या स्टेटसमध्ये आहे पण तो चेकआउट झालेला नाही आहे, तर तो आहे रूम ड्यू आउट. पुढचं स्टेटस आहे DNCO म्हणजे डिड नॉट चेकआउट. गेस्ट चेकआउट अनयुज्युअल पद्धतीने झाला, फॉर्मली खाली येऊन बिल सेटल करून तो चेकआउट न करता तो असाच निघून गेला असेल तर त्याला DNCO स्टेटस दिला जातो. म्हणजे त्याने सगळे बिल सेटल केलेले आहेत किंवा त्याचा एखादा एजंट येऊन बिल सेटल करणार आहे, ते सगळं ठीक आहे, पेमेंट सगळं आपल्याला अश्युरन्स आहे की ते येणार आहे, पण तो फॉर्मल पद्धतीने गेलेला नाही आहे. तर तोपर्यंत त्या रूमचा स्टेटस हा DNCO ठेवला जातो आणि थोडा वेळ लागतो. ते फ्रंट ऑफिस टीम पूर्ण चेक करते गेस्टचं बिल सेटल झालं आहे नाही झालं आहे, काही इश्यूज आहेत का, आणि त्याला मग ते चेकआउटमध्ये टाकतात. तर DNCO म्हणजे एक अनयुज्युअल पद्धतीने गेस्ट अचानक निघून गेला असेल पण त्याचे बिल सगळे पेमेंट सगळं व्यवस्थित आपल्याला येणार आहे याची आपल्याला गॅरंटी आहे, किंवा आपल्याकडे ऑलरेडी ते आलेलं पण आहे, तेव्हा असतो DNCO. पुढचं आहे VCI म्हणजे वेकंट क्लीन इन्स्पेक्टेड. रूम चेकआउट झालेला आहे आणि रूम चेकआउट बराच काळ झाल्यानंतर तो वेकंट शो करतो, तर तो वेकंट आहे. मग रूम अटेंडंट रूममध्ये गेलेले आहेत, ते रूम त्यांनी क्लीन केलेला आहे, तर तो रूम होतो वेकंट क्लीन. वेकंट क्लीन रूम सुपरवायझरपर्यंत त्याला कळलेलं आहे की हा रूम वेकंट क्लीन आहे. सुपरवायझर त्या रूममध्ये जातात, हाऊसकीपर त्या रूममध्ये जातात, रूम पूर्णपणे चेक केला जातो, लिनेन चेंज केलं आहे की नाही, बाथरूम क्लीन आहे की नाही, DND काय लॉस्ट अँड फाउंड नाही आहे की नाही, हे सगळं इन्श्योर केलं जातं आणि रूम केला जातो इन्स्पेक्टेड. तर हाऊसकीपिंगचं मेजर काम आहे की डिफेक्ट फ्री रूम हा आपल्या गेस्टपर्यंत पोहोचला पाहिजे. तर जेव्हा पूर्णपणे रूम हा डिफेक्ट फ्री होतो, जेव्हा सॅटिस्फॅक्शन असतं की हा या रूममध्ये काही कंप्लेंट येणार नाही, गेस्टला खूप छान स्टे मिळणार आहे या रूममध्ये, तेव्हा या रूमला सुपरवायझर इन्स्पेक्टेड करतात. आणि हे सगळे स्टेटस जे आता आपण आज पाहिले ते सगळे स्टेटस प्रत्येक हॉटेलमध्ये वापरले जातात किंवा नाही जातात. तर बेसिक सगळे जे आहेत ते सगळे वापरले जातात. काही जसे आहेत की DNCO आहे, लॉकआउट आहे, हे सगळे स्टेटस काही हॉटेलमध्ये नाही वापरले जातात, ते वर्बली बोलले जातात. तर रूम स्टेटस हे हाऊसकीपिंगच्या तर्फेही असतात आणि फ्रंट ऑफिसच्या तर्फेही असतात. तर हाऊसकीपिंग फिजिकली रूममध्ये जातो आणि रूमचा स्टेटस बघतो, आपली चेकलिस्ट बघतो आणि रूम स्टेटस आपल्या सुपरवायझरना सांगतो. काही हॉटेलमध्ये मॉर्निंगमध्ये 10 वाजता सिस्टमवर पूर्ण हाऊसकीपिंगचा जो फिजिकल रूम स्टेटस आहे, जो रूम अटेंडंटकडनं त्यांना मिळतो, तो सगळा अपडेट केला जातो. फ्रंट ऑफिस तर चेक करतं. पुन्हा एकदा 4 वाजता रूम स्टेटस फिजिकली जो हाऊसकीपिंग रूम अटेंडंटने दिलेला आहे प्रत्येक रूमचा, वेकंट डर्टी, वेकंट क्लीन, वेकंट इन्स्पेक्टेड, तो सगळा चेक करून परत तो सिस्टममध्ये फीड केला जातो. काही हॉटेलमध्ये ते फीड नाही केलं जातं, ते मॅन्युअली एक स्लिपवर लिहून फ्रंट ऑफिस ड्युटी मॅनेजरला दिलं जातं, ते साईन करून आपल्याला एक कॉपी परत देतात. तर अशा प्रकारे हे सिस्टम्स असतात, हे अशा प्रकारे ॲब्रिव्हिएशन आहेत. हे फार कमी आहेत, हे भरपूर प्रमाणात ह्याच्यापेक्षाही जास्त आहेत. सगळे ॲब्रिव्हिएशन आणि सगळे रूम स्टेटस आपण एकाच व्हिडिओत नाही बघू शकत. पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरे काही ॲब्रिव्हिएशन्स आणि रूम स्टेटस शिकूया. तोपर्यंत अशाच व्हिडिओज घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग. बाय.